सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे आडनाव तिवाडी, पण संपूर्ण भारताच्या एकात्मतेचं समग्र दर्शन घडवणारी अद्भुत गाथा म्हणजे भारुडकार चंदाबाई तिवाडी. मूळच्या राजस्थानच्या पण महाराष्ट्रातल्या संतांनी रचलेल्या भारुडांचा अभ्यास आणि त्यांचं गावोगावी सादरीकरण हे आयुष्याचं मिशन बनवलेल्या चंदाबाई तिवाडी. शिक्षण मराठी 7वी पास, मुक्काम पोस्ट पंढरपूर, वय वर्ष फक्त 73. अर्थात वय हा ज्यांच्यासाठी निव्वळ एक आकडा असतो अशा चंदाबाई तिवाडी आपल्या थक्क करणाऱ्या ऊर्जेने आसमानाला गवसणी घालण्याची हिमाकतुरी बाळगणाऱ्या चंदाबाई तिवाडी, लोककलांच्या प्रांतात स्वतःचं नाणं ठोकून बजावून लखलखीत सिद्ध करणाऱ्या चंदाबाई तिवाडी एका कठीण आजारपणाला तोंड देताना टाळ मृदुंगाच्या गजराने त्यांच्यातल्या कलावतीची ओळख त्यांना झाली. अभ्यास, संशोधन आणि निरंतर सराव यातून त्यांनी आपल्यातल्या या कलावतीला समृद्ध केलं. आकाशवाणीत मान्यताप्राप्त लोककलाकार म्हणून मानाचा खिताब मिळाला आणि चंदाबाई खेडोपाडी पोहोचल्या. संतांनी रचलेल्या भारुडाला आपल्या समाजातल्या समस्यांचा आवाका सांगून भारुडातून जनजागृती करत लोकांनाही या प्रश्नांचं भान दिलं. एक मोठं समाजकार्य त्यांच्या हातून घडायला सुरुवात झाली होती. आणि मग मागे वळून बघण्याचा प्रश्नच नव्हता. स्वच्छता, अंधश्रद्धा, पर्यावरण, कितीतरी विषय, कितीतरी प्रश्न या विषयांवरचं उत्तम प्रबोधन चंदाबाईंनी भारुडातून केलं, आजही करत आहे. महाराष्ट्र शासनानेही त्यांना यासाठी अनेकदा नियुक्त केलं. 2010-11 या वर्षाचा संगीत नाटक अकादमीचा थिएटर पुरस्कार भारताचे उपराष्ट्रपती माननीय हमीद अन्सारी यांच्या हस्ते चंदाबाईंना प्रदान करण्यात आला. एखादा पुरस्कार म्हणजे चंदाताईंसाठी वेगानं पुढे जाताना लागलेलं एक वळण असावं इतकंच. कारण आजही भारुड गायनाचे त्यांचे कार्यक्रम खेडोपाडी, गावोगावी निरंतर सुरू आहेत. भारुड गायनाच्या कार्यशाळा त्या सातत्याने घेत आहेत. लोककलेची ही आनंद यात्रा अविरत सुरू आहे. भारुड कलेच्या या अँबॅसेडरला चंदाबाई तिवाडींना मानाचा मुजरा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया ठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. हो तुझं नमो नमो. आपल्या सर्वांच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन श्री ओंकार स्वरूप गणेश आणि गुरुवरांना वंदना करून आजच्या भारुड स्वरूपी सेवेला मी प्रारंभ करते. हो तुझा नमो नमो, तुझा नमो नमो, हो तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा. हो तुझा नमो नमो,
ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपादना तोडिया बंधना माया मोहा. मोह जाण माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरुराया. हो तुझ नमो नमो तुझ नमो नमो हो नमो नमो ओंकार स्वरूपा. तुझ 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 नमो नमो ओंकार स्वरूपा. अहो सद्गुरुराया माझा आनंद सागर आणि त्रैलोक्य आधारू गुरुराव. गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश आणि ज्या पुढे उदास चंद्र रवी. अहो रवी शशी अग्नी नेणती ज्या रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद. हो तुझा नमो नमो तुझा नमो नमो हो तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा. तुझ 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 नमो नमो ओंकार स्वरूपा. अहो एका जनार्दनी गुरु परब्रह्म. हे का जनार्दनी गुरु परब्रह्म आणि तयाचे परिणाम सदामुखी. एका जनार्दनी गुरु परब्रह्म आणि तयाचे परिणाम सदामुखी. हो तुझा नमो नमो तुझा नमो नमो हो तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा. तुझ 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 नमो नमो ओंकार स्वरूपा. ढोलकी वाजे टाळही बोले. ढोलकी वाजे टाळही बोले. शब्द सुरांचे झाले गारुड. मनास झुकवी जनास शिकवी. संतान घरची खूण हेच भारुड. रसिको, बहुरूढ ते भारुड लोककलेचा एक नितांत सुंदर आणि एक अनोखा आविष्कार असं हे भारुड. आणि ही भारुडाची परंपरा समर्थपणे पुढे चालवणाऱ्या सुप्रसिद्ध लोककलाकार चंदाताई तिवाडी आज शब्दसुरांच्या मैफिलीमध्ये आपल्यासोबत आहेत. नमस्कार चंदाताई. आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपल्या दूरदर्शन सह्याद्रीच्या व्यासपीठावरती मला आमंत्रित करून आपण खूप खूप आम्हाला चांगली संधी मिळवून दिलेली आहे. धन्यवाद. त्यांच्यासोबत त्यांचे सहकलाकार आहेत, त्यांचाही आपण परिचय करून घेऊया. चिपळी साथ देणाऱ्या सुप्रिया खरे, त्यांना गायन साथ करतायत धनश्री जोशी, आणि सरिता रोहोम. हार्मोनियमवर साथीला आहेत हरेश तांबोळी. ढोलकीवर साथ करतायत अर्जुन येरबागे. सर्व सहकलाकारांचंही मनपूर्वक स्वागत. आणि चंदाताई, ही जी परंपरा आहे भारुडाची, त्या परंपरेकडे वळण्यापूर्वी एक सुरुवातीला असं विचारायचं आहे की तुम्ही मूळच्या मराठी नाही, पण पंढरपुरात वास्तव्य असल्यामुळे तुम्ही अगदी मराठमोळ्या होऊन गेलात आणि विशेषतः तिथली जी भक्तीची परंपरा आहे त्याचे संस्कार तुमच्या बालमनावर झाले. तर तो सगळा जो कालखंड आहे तुमच्या कलाप्रवासातला, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
म्हणजे आता कसे माझ्या आजोबा पणजोबा हे सगळे राजस्थान नागौर डिस्ट्रिक्ट निंबोळा या छोट्याशा गावाचे, तिथे शेतीवाडी वगैरे. पण दुष्काळामध्ये काही सगळे महाराष्ट्रात आले आणि वडील आजोबा इथपर्यंत आमच्या पिढीला मी पाहिलं. बरं. आणि पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये माझा वाळवंटात वावर असलेल्या ठिकाणी माझा जन्म आणि महाद्वारात माझं बालपण गेलं. बरं. मराठी 7वीपर्यंत शिक्षण आणि मैत्रिणी ह्या सगळ्या माझ्या मराठी बोलणाऱ्या, आणि त्यामुळं आणि मंदिराचा परिसर असल्यामुळं सारखं भजन कीर्तन टाळ मृदंग हे वातावरण आजूबाजूला, आणि त्यामुळं मनावरती झालेला एक प्रभाव त्या वारकरी संप्रदायाचा, आणि त्याचा परिणाम असा झाला की लहानपणीच मला ते कीर्तन भजन आणि दिंड्या यायच्या. त्या दिंडींचा आवाज ऐकला की टाळाचा मृदंगाचा की आम्ही पळत पळत लहानपणीच त्या ठिकाणी जायचो. आणि माझ्यावरती भारुडाचा प्रभाव म्हणजे एक सांगता येईल की गोकुळाष्टमीला जेव्हा पंढरपूरला विठ्ठल मंदिराची एक खूप मोठा सप्ताह असतो. बरं. आणि त्याची सांगतेची दिंडी जी असते ती अमावस्येच्या दिवशी पोळ्याला, आणि ती दिंडी खूप प्रदक्षिणा रोडनी खूप मोठ्या प्रमाणात निघते. अच्छा. आणि ती महाद्वारात जेव्हा येते तेव्हा पोथ्याने अष्टगंध बुक्का उधळला जातो. म्हणजे रस्त्यावरती असं गालीच्या हांतरल्यासारखे ते वातावरण होतं. आणि त्याच्यामध्ये महाद्वारात पूर्ण नामदेव पायरीपर्यंत फक्त भारुडं गायली जातात. आणि ती आम्ही लहान असताना अगदी ती बैल मातेची घेऊन आम्ही फळीवर बसलेलं असायचं, आणि तेव्हा जे ते भारुडा ऐकायची तर त्याची नक्कल मी घरी जाऊन करायची. आणि मग त्या नकलीतूनच मला ते खूप आवडायचं. पण काहीतरी गंमत आहे असं, म्हणजे असं नाचून बिचून काहीतरी गातात एवढंच कळत होतं. आणि त्याच्यातूनच छोटासा हा सगळा प्रभाव महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचा माझ्या मनावर एक वेगळा पगडा घालून गेला. आणि त्यातूनच मी बघता बघता 6वीपर्यंत जेव्हा गेले तर झालं, साखरपुडा झाला 6वीत, आणि 7वी झाली की लगेच माझं लग्न झालं. म्हणजे 15वा संपताच माझं लग्न झालं. आणि बघता बघता 2-4 वर्षामध्ये 2 मुलं 1 मुलगी, हा संसाराचा राडा ओढता ओढता. पण लग्न होऊन तुम्ही पंढरपूरहून सोलापूरला गेलात. हां, तर सोलापूर सारख्या ठिकाणी तिवाडी कुटुंबामध्ये माझं सांसारिक जीवन सुरू झालं. आणि मिस्टर तिवाडींना, जगदीश प्रसादजींना एक बिडी कारखान्यातली नोकरी होती. बरं. हे तिन्ही अपत्य आणि त्यांचं शिक्षण वगैरे सुरू झालं. तेवढ्यातच यांची नोकरी सुटली आणि मला काहीतरी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मुलं घेऊन मी पंढरपूरला आले. आणि मी निर्णय घेतला की आता आपण पंढरपुरात राहायचं. तर मिस्टर पण तिथंच आले आणि आम्ही पंढरपूरला आमचं सांसारिक नवीन जीवन उभं केलं. त्याच्या आधी मला काही TB सारख्या आजाराने ग्रासलेलं होतं. बरं. आणि त्या आजारामध्ये मात्र मला ह्या गाण्याचा, संगीताचा खूप मोठा उपयोग झाला. कारण 3ऱ्या स्टेपची TB ग्लॅन्स झाल्या होत्या, गंडमाळा, आणि डॉक्टरांचे बरेच इलाज झाले होते पण काही फरक पडत नव्हता. संसर्गजन्य आजार तो म्हणजे 70-71चा काळ, आणि मला एक वेगळ्या खोलीत ठेवलं गेलेलं असायचं. आणि त्यामुळं त्या मी ज्या रूममध्ये होते त्याची एक भिंत होती खूप मोठी, नगरेश्वर मंदिराची, आणि माझ्या रूमची भिंत एकच होती. बरं. तशा उंच खिडकीतून जेव्हा टाळाचा पकवाजाचा आवाज मला यायला लागला, तिथं सप्ताह होता, आणि त्या आवाजाने मला अशी एक काही जगण्याची उमेद निर्माण झाली की नाही, आपण आपल्यासाठी काही जगलो नाही. डॉक्टरांनी सांगितलंय घरचं कुटुंब इतकं सांभाळतंय, पण माझी मुलं माझ्याजवळ येऊ देत नव्हते कारण संसर्गजन्य आजार असल्यामुळं. मग खूप असं म्हणजे जगायची इच्छाच मरून गेली होती. एकाकी पण आलेलं होतं. हां, पण त्या आवाजाने मला पुन्हा माझं बालपण आठवलं. आणि वारकरी संप्रदायाचा तो टाळ मृदुंगाचा आवाज मला जगण्यासाठी खूप उमेद देऊन गेला. आणि मग आपण आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण आपल्यासाठी नुसतंच आलोय, कुत्र्या मांजरासारखी मुलं जन्माला घातली आणि नवरा बायको वगैरे, हे संसार हा फक्त एक तुच्छ आहे. आणि मला आत्मज्ञान झालं. आणि 2 दिवसांनी मला उठायला येत नव्हतं, परंतु कुठली ताकद माझ्यामध्ये आली मला माहीत नाही, पण मी उठून त्या पायऱ्या उतरून मी नगरेश्वर मंदिरापर्यंत गेले. आणि त्या दिवशीचं हरिभक्तपरायण संत दुंडा महाराजांच्या मुखातून जे कीर्तन ऐकलं, त्या कीर्तनाचा अभंग होता,
अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. वा. या अभंगाने जणू काही माझं जीवनच सगळं परिवर्तित करून टाकलं. आणि खरंच आहे, गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, आणि सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, वा. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आहा. हे शब्द माझ्या हृदयामध्ये कोरून गेले. आणि मग ठरवलं की नाही, आता आपल्यासाठी आपण जगायचं, आपल्याबरोबरच समाजाला सुद्धा काहीतरी आपल्या कार्यातून आनंद द्यायचा. आणि ही एक इच्छा प्रबळ मनाशी घेऊन मी बघता बघता लगेच मे महिन्याच्या सुट्टीला पंढरपूरला आले आणि पांडुरंगाच्या चरणामध्ये मस्तक टेकून पाय धरले आणि सांगितलं, आता तुझे पाय घट्ट धरलेत, आता मी इथून जाणार नाही, तुला कसं ठेवायचं ते ठेव. आणि तो निर्णय मी घेऊन पंढरपुरात राहिले. क्या बात आहे. वा. आणि मग तेव्हा मात्र भजनी मंडळाची सुरुवात झाली, जे मी तिथं ऐकलं होतं, शिकले. थोडेफार संगीताचा काही मला ज्ञान मिळालेलं होतं. एक महिनाभर मी त्या मंदिरात जात होते, तर तिथली जी काही अभंग वगैरे गाणी आहेत ती मी माझ्या घरात गुणगुणायची आईकडं माझ्या. तेव्हा माझ्या आईने मला 5 टाळ आणून दिले आणि सांगितलं की तू इतकं सुंदर गातेस, आवाज इतका चांगला आहे, हे गप्पा मारण्यापेक्षा तुझ्या त्या सगळ्या मैत्रिणींना शिकव. आणि त्यातून एक आमचं एकविरा भजनी मंडळ सुरू झालं. बरं. आणि त्या भजनी मंडळाच्या माध्यमातून आमच्याकडं मृदंग वाजवायला, साथ करायला बाळासाहेब देहूकर, हरिभक्त परायण, हे देवकर फडाचे खूप चांगले चिरंजीव होते त्यांचे, ते आमच्याकडं पकवाज वाजवायला यायचे. आणि मग त्यांना असं वाटलं की यांचं इतकं छान मंडळ आहे, तर पुणे आकाशवाणीला ते कीर्तन वाजवायला जायचे. आणि त्यांनी तिथून फॉर्म आणला आणि फॉर्म भरून घेतला आणि मला सांगितलं, फक्त तू सही कर. मी म्हटलं, अहो कोण ऐकणार आमच्या आवाजाला, असं कसं म्हणलं, आकाशवाणीला जाणं एवढं सोपं नाही आहे. पण ते म्हणाले, तुला करायचं आहे काय, तू फक्त चाचणीला जायचं आहे. आणि योगायोग असा होता की सोलापूरसारख्या म्हणजे जिल्ह्याच्या लेवललाच त्या चाचणीचं त्यावेळेला सुरुवात झाली होती. म्हणजे आता काही पुण्याला लांब जायचं नव्हतं. आणि सोलापूरला ती चाचणी होती. स्वर चाचणीमध्ये एक अभंग, एक गवळण आणि एक भारुड मी तिथं सादरीकरण केलं. विदाऊट हार्मोनियम नाही, फक्त ताल स्वरामध्ये ते गायलं मी. तर त्यावेळेला श्रीकृष्णाजी सपाटे डायरेक्टर होते. आणि त्या काळामध्ये माझं ते भारुड जेव्हा त्यांना खूप आवडलं, म्हणजे अभंग गवळणी हे सगळेच म्हणतात, म्हणाले पण ताई तुम्ही किती भारुड तुम्ही म्हणू शकणार. मी म्हटलं फार फार 1-2-3 भारुडं मला येतात. म्हणाले आम्ही तुम्हाला बोलवलं तर पुढं काय करणार. मी म्हटलं पुढं मी अभ्यास करीन, गाथ्यामधून शोधून काढीन. हे उत्तर त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी, मला माहिती नव्हतं ते डायरेक्टर आहेत, आणि त्यांनी सहज बसून मला विचारलं होतं. आणि त्याच्यानंतर एक 15-20 दिवसांनी मला पत्र आलं की लोककलेच्या भारुड या विषयासाठी तुमची आकाशवाणीमध्ये कलाकाराच्या यादीत समाविष्ट केलेला आहे. आणि तिथून एक मला फार एक वेगळी दिशा मिळाली आणि खूप आनंद झाला मला की खरंच आम्ही सहजासहजी खेळता खेळता केलेला हा खेळ एकविरा भजनी मंडळाचा तो बघता बघता पुणे आकाशवाणीपर्यंत पोहोचला. आणि तुम्ही जे भारुडाबद्दल सांगितलं की बहुजनांचं रंजन करता करता त्यांचं प्रबोधन करण्याचा उद्देशाने हे भारुड असतं, आणि तो प्रवास तुमचा बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा आकाशवाणीपर्यंत जाऊन पोहोचला आणि त्यातून आणखीन नवी प्रेरणा तुम्हाला मिळत गेली. मैत्र से हे शब्द सुरांचे पण मग भारुडाचा रीतसर अभ्यास तुम्ही त्यानिमित्ताने सुरू केलात, तो कसा आणि कोणाकडे. म्हणजे मी जेव्हा पहिलं भारुड गायलं ते दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, आकाशवाणीला जे सादर केलं. हां, आकाशवाणीला सादर केलं. पण ते आम्ही म्हणजे ऑड वाटायचं कारण त्या शब्दांचे अर्थ तेव्हा मला माहिती नव्हते. तर आता एक मारवाडी बाई घुंगटमधून आत्ता नुकतीच बाहेर आले, तर मग एकदम नवरा नको दादला नको हे कसं म्हणायचं. आणि म्हणून मी थोडंसं ते जे लहानपणी ऐकलेलं होतं की मला नांदायला नक मला बाई ग नवरा माझ्या मना जोगा नाही ग, पडकच छप्पर मोडकच दार तिथं देवाला देवघर नाही ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग.
हे जे दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, ते जे भारुड आहे ते थोडं आम्ही असं भजनाच्या चालीमध्ये म्हणायचं. आणि त्यामुळं मग मला त्याचा अर्थ शोधावा लागला की हे नेमकं नवरा नको बायको नको हे काय आहे. मग थोडा थोडा अभ्यास करता करता मला त्याच्यात मध्ये गोडी आली. आणि मग आम्ही तिथून भजनामध्ये 2 भारुडं रोज कुठं कुठं सादर करायचं. म्हणजे ही रूपक किंवा जी प्रतिकात्मकता भारुडामध्ये आहे त्याचा अभ्यास तुम्ही केलात. काही काही शब्द असतात विशिष्ट त्याच्यामध्ये, त्या शब्दांचा रूढार्थ वेगळा असतो आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ कुठेतरी वेगळा. पण हे मला एवढं कळत नव्हतं, कारण एवढा मराठीचा फार अलंकारिक अभ्यास माझा नव्हता. आणि 7वी नापास असलेली मी, ते पण मराठी शाळेत. तर एके दिवशी आमच्या महाद्वारामध्ये नामदेव पायरीजवळ चोखोबांच्या उत्सवामध्ये मी जोहार म्हटला. आणि तो जोहार ऐकून हरिभक्तपरायण खूप मोठे ॲडव्होकेट होते ते नारायणराव बडवे, हे त्या काळामध्ये खूप जुने PhD झालेले होते भारुडाचे. आज त्यांची अभ्यासासाठी पुस्तकं आहेत नाथ संशोधन औरंगाबादच्या केंद्रावरती. तर त्यांची त्या काळातली PhD झालेली, त्यांनी उभारून ते भारुड ऐकलं. ही लेडीज स्त्री एक भारुड सादर करते, ही कोण आहे? आणि तिथल्या चुरमुऱ्याच्या पेढेवाल्यांना विचारलं ही पोरगी कोण आहे? तर म्हणाले इथं रामभरोसे हॉटेलवाले मारवाडी नाही का त्यांची मुलगी आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्या घरी येऊन मला बोलवलं आणि आमच्या वडिलांना विचारलं की तुझी मुलगी कसलं सुंदर गाते आहे. आणि मी तिचं भारुड ऐकलं, ही कुठं शिकली? आणि मला बोलवून घेतलं आणि सांगितलं बाळा आवाज खूप छान आहे आणि तुझी म्हणायची ढब चांगली आहे, तुला काही पाहिजे असेल तर तू माझ्याकडे ये, मी तुला भरपूर अभ्यास देतो. आणि खरं तिथूनची मला जे काही एक जो अभ्यास पाहिजे होता की दादला कोण आहे, बायको कोण आहे, मुलगी कोण आहे, गाय कोण आहे, वासरू कोण आहे, म्हणजे हे जे सासू सासरे कोण आहेत, हा संसार म्हणजे काय आहे, हे आध्यात्मिक दृष्टीने मला त्यांच्याकडून अभ्यास मिळाला. आणि मग ते जे सूत्र मला सापडलं, मग मी कुठंच थांबले नाही. आणि आकाशवाणीच्या माध्यमातून गात गातच मला खूप मग खेड्यापाड्यामध्ये रेडिओवरती आवाज ऐकून आणि साधारण समाजामध्ये भारुड सादर करण्यासाठी आमंत्रण. तुमची ओळख बनली त्यामुळे. कशी लागली झोप उठाकीची माय बाप, कशी लागली झोप रे उठाकीची माय बाप, कशी लागली झोप. आता उठाकीची माय बाप, कशी लागली झोप. हे हुजूर जाऊनिया एवढी चुकवा खेप, हे हुजूर जाऊनिया एवढी चुकवा खेप. उठाकीची माय बाप, कशी लागली झोप हे उठाकीची माय बाप, कशी लागली झोप. आता उठाकीची माय बाप, कशी लागली झोप. अहो तुम्ही जुन्या नगरीचा, तुमच्या जुन्या काहीतरी ठेवलंय, पण जुनं कधी फिरेल आणि कधी कळेल. हिंडता 84 युग अजून सापडला नाही की रे नीट सुमार्ग. कोणते हित केले बापा तू सांग की जी माय बाप. त्याला जाऊन जबाब द्यायचा आहे, तुला कशासाठी पाठवलं होतं. आणि तो जबाब या जीवाला द्यावा लागतो. हो, शरीर तर खालीच पडून राहतं, त्याची जाळून पुरून विल्हेवाट होते. पण जाब द्यायचा आहे या मानवी प्रकृतीमध्ये. तुझ्या जीवाला का पाठवलं होतं, तू या देहाचा या जीवाचा काय कल्याण केलं, त्याचा काही विचार केला का, त्याच्यासाठी काही साठवले का, त्याचा जाब आपल्याला द्यावा लागतो. आणि तो विचारणारा मायबाप बाबांनो आमच्या आत आहे. आत्मकल्याणासाठी तू काही केलंय का, याचं उत्तर तिथं द्यावं लागतं. आणि म्हणून माझे संत सांगतात, म्हणून जुन्या ठेवणीचा तुम्ही पुर्जा काढा. काही साठवलंय का पुण्याचं गाठोडं, तरच ते तुमच्या उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून जुन्या ठेवणीचा तुम्ही पुर्जा काढा. त्यांच्या योगे मी बोलेन घडगडा. एका जनार्दनी धरा बळकट मेडा. आणि मग चाकर हुजुरांचा अवघा खेळ झाडा की जी माय बाप. आणि आता उठा 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 उठा
आता तरी जागे व्हा मायबापानो, आणि आता उठा की जी माय बाप कशी लागली झोप, ए उठा की जी माय बाप कशी लागली झोप, आता उठा की जी माय बाप कशी लागली झोप, ए उठा की जी माय बाप कशी लागली झोप, आणि हुजूर जाऊन या एवढी चुक वाखेप, आणि हुजूर जाऊन या एवढी चुक वाखेप, उठा की जी माय बाप कशी लागली झोप, ए उठा की जी माय बाप कशी लागली झोप, ए उठा की जी माय बाप कशी लागली झोप, आता उठा की जी माय बाप कशी लागली झोप, कशी लागली झोप, कशी लागली झोप. मैत्र से हे शब्द सुरांचे. पण या भारूड प्रकाराविषयी थोडंसं आम्हाला आणखीन जाणून घ्यायला आवडेल. नेमकं काय भारूड म्हणजे बहुरूढ ते भारूड अशी एक सर्वसामान्य व्याख्या आपण ऐकतो, पण नेमकी काय वैशिष्ट्य आहेत या गायन प्रकाराची? आता कसं आहे की भावावरती आरूढ असणारं, बहुरूढीचं दर्शन घडवणारं आणि भावप्रधान समाजाच्या हृदयापर्यंत जाऊन भिडणारं, वा, आणि विशेष म्हणजे सम अर्थी परंतु दोन अर्थ काढून दोन तोंड. आता मला असं म्हणायचं की याला भारूड नाव का पडलेलं असावं, माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की पूर्वी बिरूड पक्षी होता, त्या पक्षाला अंग एकच होतं पण दोन त्याची तोंड असायची, आणि ती दोन तोंड असणारं बिरूड पक्षीचाच अपभ्रंश थोडासा भारुडासाठी असावा असं मला वाटतं. की म्हणजे दोन अर्थाचं जे वाङ्मय आहे आणि ते वाङ्मय म्हणजे संत वाङ्मयातूनच पण सामाजिक दृष्टिकोन ठेवून ज्यांनी रचना केली ते संत एकनाथांच्या काळामध्ये फार प्रसिद्धीला आलेलं आणि लोकरंजनातून लोकप्रबोधनासाठी ज्याचा वापर केला गेला ते भारूड बहुरूढीचं दर्शन घडलं. वा वा. चंदाताई, या भारुडाचे प्रकारही आहेत वेगवेगळे असंही आम्ही ऐकलंय, तर त्या प्रकारांविषयी पण सांगा. पण आधी तुम्ही जो उल्लेख केलात जोहार, ज्याच्यामुळे तुमची ओळख एका मोठ्या व्यक्तीशी झाली, त्याची थोडीशी झलक दाखवाल का? जोहार मायबाप, मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार करीतो मी, जोहार करीतो मी जोहार, आजी जोहार मायबाप जोहार करीतो मी, जोहार करीतो मी जोहार, आजी भूक भुकेला झालो, भूक भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो की जी मायबाप, आणि तुमच्या उष्ट्याची मज आस, अन झालो दासाचा मी दास, अन जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार करीतो मी, जोहार करीतो मी जोहार, आजी जोहार मायबाप जोहार करीतो मी, जोहार करीतो मी जोहार, आजी चोखा म्हणे आणली पाटी, चोखा म्हणे आणली पाटी, आणि देवा तुमच्या उष्ट्यासाठी की जी मायबाप, आणि जोहार की जी मायबाप जोहार, आणि जोहार मायबाप जोहार करीतो मी, जोहार करीतो मी जोहार, आजी जोहार मायबाप जोहार करीतो मी, जोहार करीतो मी जोहार. क्या बात आहे, वा वा. तर अशा पद्धतीने आजही आम्ही सादरीकरण करतो. आणि प्रकार कोणकोणते आहेत भारुडाचे? आता भारुडामध्ये सोंगी भारुड, भजनी भारुड आणि भारुड नाट्य, असे कमीत कमी 3 प्रकारचे तरी भारुड आज प्रसिद्धीस आलेले आहेत. आता सोंगी भारुडामध्ये सगळ्या प्रकारच्या भारुडांना सोंग घ्यावं लागतं. बरं. आता वेडीचं भारुड आहे तर ते वेडाचं सोंग घेतलं पाहिजे, बुरगुंड्याचं भारुड आहे तर कमीत कमी ते बोराटणीचं सोंग घेतलं पाहिजे, दादला नवरा नको ग बाई किंवा तुमचं हे कारभारी वेगळं व्हायचंय, वेगळं निघायचंय आणि आपल्या दोघाला किती लागायचंय, तर कारभारी अहो कारभारी आपण वेगळं निघायचं आणि आपल्या दोघाला किती लागायचं, आणि आपल्या दोघाला किती लागायचं. अहो कारभारी कारभारी आपण वेगळं निघायचं आणि आपल्या दोघाला किती लागायचं. जीव आणि शिव हे या शरीरामध्ये देहामध्ये आहेत, त्यांना किती लागतं,
पण संसाराचा एवढा मोठा रगाडा आपण सगळं दुसऱ्यासाठीच करत बसतो. पण या जीवाची आणि शिवाची त्याची खरं आपण कधी काळजीच करत नाही. आणि म्हणून जीव शिव ह्या दोघांचं खरं लग्न आपल्या या देहामध्ये या मंडपामध्ये आहे. ते सुखानं नांदतायत एकमेकाशी, पण त्याचा आपण कधीच विचार केलेला नाही. बाह्यरंगामध्येच आपण जास्त रंगलेलो असतो. तेव्हा या संसार सागरामध्ये आपण त्याच्यासाठी कुठेतरी वेगळं झालं पाहिजे असा संदेश देणारी भारुडं. ह्याच्यामध्ये सोंग असतं, दादला असतो, बायको असते, आणि मग अशी काही सोंगी भारुडं असतात, पण त्याला तशाच पद्धतीने सादरीकरण करावं लागतं. भजनी भारुडं असतात. आता जसं काही चिपळ्या बघितल्या तुम्ही, आपल्या कलेमध्ये सादरीकरण आहे, तर चिपळ्या नाचून टाळ आणि मृदुंगाच्या तालावर नुसती भजनी भारुडं तशा पद्धतीने सादर केली जातात. आणि भारुड नाट्य हे एक पात्री कसा नाट्यप्रयोग असतो तसा नाट्यप्रयोगात सुद्धा म्हणजे ते भारुड नाट्यमय पद्धतीने संवादशील असं लोकांच्या मनापर्यंत रुजवण्याचं काम भारुड नाट्यामध्ये आहे. तर अशा 3 प्रकारचे तरी याच्यामध्ये आहेत. आणि ज्या चैतन्याने तुमचा वावर एकूण रंगमंचावरती असतो, मध्येच एक तुम्ही विशिष्ट पद्धतीने उडी मारता किंवा तुमच्या ज्या हालचाली एक चैतन्यमय वातावरण असतं, तर हे सगळं कसं जमतं? म्हणजे आपोआप ते आतून येतं असं वाटतं आपल्याला? ते म्हणजे कसं आहे की एक संगीतातल्या आणि नृत्यातली ती एक लय आहे. आणि जेव्हा मी उडी मारते त्याला सम म्हणतात. बरं. की जिथं आपल्याला द्यायचं आहे ना, मग तिथं माझी तोंडातून न बोलता माझ्या उडीने ती सम पडते. आणि मग ताल, स्वर, ढोलकी, पकवाज, हार्मोनियम आणि माझे टाळ ह्या सगळ्यांचा जेव्हा एक सम होतो आणि त्याबरोबर तालाचा जो सम आहे, म्हणजे 8 मात्राचा जो ताल आहे, त्या तालाची जी सम येते त्या समेला माझी उडी कशी पडते मला माहीत नाही. पण ती तुमची एक ओळख झालेली आहे आज. हां. आणि म्हणजे मी मला स्वतःला विसरून जाते. मला जेव्हा आनंद मिळतो, मी एक ओळखलेलं आहे की मला आनंद मिळालेला आहे ना, मग तो दुसऱ्यांना आनंद देणारा आहे. हे जेव्हा आपण कलाकार जेव्हा जाणतो की मला स्वतःला आनंदित जगायचं आहे, मग मी आपोआपच दुसऱ्याला आनंद देते. मला फार गर्दीची गरज नसते. मी नेहमी म्हणत असते की मला गर्दी नको, पण दर्दी पाहिजे. मग 5 जरी लोक माझ्या समोर असले तरी मी तेच उडी असते, तोच ताल असतो, तेच गाणं असतं आणि तेच प्रबोधन असतं. तेव्हा समाजातल्या अनेक उणीवा आहेत की आज हुंडाबळी आहे, त्याच्याबरोबरच आज आमच्यातल्या आरोग्याच्या व्यवस्था आहेत, त्याच्याबरोबरच आमच्या ग्रामीण विकास यंत्रणा आहेत, पर्यावरण आहे, स्वच्छता आहे, आज पाणी वाचवा, वृक्ष वाचवा, हे सगळ्या ज्या समस्या आहेत ह्या सगळ्या नाथांच्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे नाथांच्या घरची उलटीचं खुणं, पाण्याला मोठी लागली तहान, इथपर्यंत जर आपण गेलो तर पाणी वाचवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? शेत पेरलंय, त्या शेताचं रक्षण करणारं जर ते खायला लागला, म्हणजे आम्ही वृक्ष लावायचे, ती वृक्ष आपण न लावता जे आलेली आहेत त्याला तोडतो आणि आपणच ते तोडून तोडून खायला लागलो तर उद्या ते पाणी कसं वाचेल? हीच उलटी खूण आहे. नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, आणि नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. नाथांच्या घरी श्रीखंड्या म्हणून पाण्याच्या कावडी वाहिलेल्या त्या परमेश्वराचं स्वरूप, अहो त्यालाच तहान लागली होती भक्तीची, आणि म्हणून पाण्याच्या कावडी वाहता वाहता तो नाथ महाराजांच्या मध्ये किती सामावून गेला. हा श्रीखंड्या स्वरूपातला माझा श्रीकृष्ण परमात्मा पैठणसारख्या गोदावरीच्या तटावर आणि घाटावरती नाथांच्या बरोबर नाचता नाचता भारुडामध्ये कधी रममाण होत होता आम्हाला कुणालाही कळलं नाही, आणि कधी तो निघून गेला ते नाथांनाही कळलं नाही. आणि म्हणून नाथांच्या उलट्या कुणा घ्या रे जाणून, हे नाथांच्या उलट्या कुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. हे पाण्याला
एक नवला देखिले वळचणीचे पाणी आड्यासी लागले. आत घागर बाहेर पाणी, आत घागर बाहेर पाणी, आणि पाण्याला पाणी आले मिळूनी. आणि या नाथांच्या, संत नाथांच्या आणि या नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. हे नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. हे पाण्याला लागली मोठी तहान, पाण्याला लागली मोठी तहान. नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. अहो हंडी खाऊन भात टाकीला, हंडी खाऊन भात टाकीला, आणि बकऱ्याच्या मोर देव कापिला. पर शेतकऱ्याने शेत पेरिले, शेतकऱ्याने शेत पेरिले, आणि राखणदाराने कुंपण खादिले. या नाथांच्या, अहो नाथांच्या, संत एकनाथांच्या घरची ही उलटीच खूण, आणि पाण्याला मोठी लागली तहान हो. म्हणून नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. हे नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. हे पाण्याला लागली मोठी तहान, पाण्याला लागली मोठी तहान. नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. अहो एका जनार्दनी हा मार्ग उलटा, एका जनार्दनी हा मार्ग उलटा, आणि जो जाणे तो सद्गुरूचा बेटा. नाथांच्या घरची उलटीच खूण. अरे इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनन में मिट्टी मिलाई. कंकड़ कंकड़ महल बनाया, अरे खुद ही जाकर जंगल सोया. हाड़ जले जैसे लकड़ी की मोली, बाल जले जैसे घास की पोली. कहत कबीरा सुन मोरी गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. पण नाथांच्या जीवनामध्ये किती अनुभूती, किती अनुभव या संतांच्या वाणीमधून जाणवतो बाबांनो. आणि म्हणून एका जनार्दनी हा मार्ग उलटा, जो जाणे तो सद्गुरूचा बेटा. आणि या नाथांच्या, आणि या नाथांच्या, आणि नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, हे नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. हे नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. पाण्याला लागली मोठी तहान, पाण्याला लागली मोठी तहान. नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून, नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. 5 वर्ष मी महाराष्ट्रभर फिरले टीम घेऊन, आणि मला खूप शिकायला मिळालं त्याच्यातून. मग त्याच काळामध्ये एड्सचा हा विषय आलेला होता, आणि म्हणून त्याच्यातून पण खूप अवघड अभ्यास आम्हाला करावा लागला. आणि जे स्त्रियांनी सादरीकरण करता येत नाही अशा समस्यांना सुद्धा आम्हाला सादरीकरण करण्याचं एक वेगळं धाडस मिळालं. मला वाटतं एडका भारूड जे तुमचं आहे ते त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, नाही का? आपण त्याची एक झलक बघूया. हो येडका, हा येडका,
आणि येडका मदन मदन केवळ पंचानन 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 हा केवळ पंचानन येडका केवळ पंचानन हा केवळ पंचानन येडका केवळ पंचानन केवळ पंचानन येडका केवळ पंचानन हा केवळ पंचानन येडका केवळ पंचानन मदन मदन केवळ पंचानन येडका मदन मदन केवळ पंचानन येडका मदन मदन केवळ पंचानन येडका मदन मदन केवळ पंचानन अहो धडक मारिली शंकरा केला ब्रह्म याचा मातेरा इंद्रा चंद्रासी भेदरा इंद्रा चंद्रासी भेदना लाविला जाने लाविला जाने लाविला जाने तो केवळ पंचानन एका भिल्लिणीच्या मागे धावलेल्या शंकराच्या जीवनाचा अपमानित असा जो एक प्रसंग आमच्या इतिहासामध्ये महाभारतामध्ये कथेमध्ये येतो समाजामध्ये अपमानित झालेली ती अवस्था शंकराची ब्रह्मयाचा केला मातेरा विश्वामित्रासारिका ऋषी नाडीला जाणे एक वासनेपायी मेणकेच्या लोभामध्ये मोहामध्ये पडलेली अवस्था वेगळा विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या ब्रह्मयामध्ये होतं ज्या विश्वामित्रामध्ये होतं त्यांची काय स्थिती झाली एक वासनेमुळे बाबांनो ही सगळी लक्षणं एड्सच्या पेशंटमध्ये लक्षणं सापडतात आणि ती सापडली पण तरी सुद्धा या विकृतीतून आम्ही जेव्हा सावरतो तेव्हाच असे आजार आमच्या भारतातून भारतीय संस्कृतीतून ते नष्ट करण्याचं सामर्थ्य या संस्कारामध्ये आहे हे विसरता कामा नये आणि विसरून चालणार नाही आणि म्हणून धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा आणि इंद्रा चंद्रासी भेदरा लाविला जाने लाविला जाने लाविला जाने तो केवळ पंचानन आणि येडका हा येडका आणि येडका मदन हे मदन केवळ पंचानन येडका मदन मदन केवळ पंचानन येडका मदन मदन केवळ पंचानन येडका मदन मदन केवळ पंचानन हे केवळ पंचानन येडका केवळ पंचानन हा केवळ पंचानन येडका केवळ पंचानन केवळ पंचानन येडका केवळ पंचानन केवळ पंचानन येडका केवळ पंचानन मदन मदन केवळ पंचानन येडका 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 मदन मदन केवळ पंचानन मैत्र से हे शब्द सुरांचे चंदाताई ही परंपरा किंवा हा ठेवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही पोचवलात. दिल्लीमध्ये तुम्ही बुरगुंडा हे भारूड सादर केलं म्हणजे मला वाटतं पहिल्यांदाच झालं असेल असं. हो म्हणजे 1987ला. तर बुरगुंडा म्हणजे नेमकं काय काय प्रकार आहे हा? बुरगुंडा म्हणजे खरं तर मी पण ऐकलं जेव्हा लहानपणापासून तर मलाही त्याचा अर्थ माहिती नव्हता. परंतु मी दिंडीमध्ये जेव्हा पायवारीमध्ये जायची तेव्हा मला तिथं आणखीन तत्वज्ञान माहिती पडलं की बुरगुंडा हे ज्ञान आहे. बुरगुंडा म्हणजे खूप आध्यात्मिक तत्वज्ञान आहे आणि बुरगुंडा म्हणजे अवतारांचं चरित्र सांगणारं एक मीडिया फॉर म्हणजे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट ज्याला म्हणतो ते माझ्या संत एकनाथांचं आहे. आणि म्हणून मग मी त्याच्याकडे जास्त आकर्षित झाले. तर बुरगुंडा आणि कुरकुला असे दोन शब्द त्याच्यामध्ये येतात. हां, तर कुरकुला म्हणजे काखेला बांधलेलं बाळ बर आणि बुरगुंडा म्हणजे ज्ञान.
तर ह्या कुरकुल्याचं जे जे काही जन्माला आलेलं आहे त्याचं तुला ज्ञान होईल, म्हणजे तुला बुरगुंडा होईल, असं त्याचा अर्थ आहे. वा. आणि म्हणून हा बुरगुंडा मला सादर करण्याची संधी कशी मिळाली की मी नागपूर कल्चरल झोनच्या माध्यमातून 1987-86ला आम्हाला तिथं जोडलं गेलं होतं. म्हणजे मला तिथं सिलेक्शन झालं होतं आमच्या टीमचं. आणि त्याच्यानंतर मला वाटतं की लोककला अकॅडमीसाठी मला निमंत्रण आलं. आणि लोककला अकॅडमीला दिल्लीला मला पहिल्यांदा निमंत्रण आलं. ते मधुकर नेराळेजी जे लोककलेचे हनुमान थिएटरचे मालक आणि ते त्या कमिटीवर महाराष्ट्रासाठी काम करत होते. तर त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्राचं जे सोलापूरचं सेंटर उद्घाटन होतं त्या काळामध्ये त्यांनी माझा कार्यक्रम ऐकला होता आणि त्यांनी हे भारूड तिथं न्यावं असं त्यांची खूप मनोमनी इच्छा त्यांनी ती पूर्ण केली. आणि पहिल्यांदा आम्हाला नेलं तेव्हा मी एक 8 दिवस त्या बुरगुंड्याची प्रॅक्टिस केली. आणि पहिल्यांदा बुरगुंडा त्या स्टेजवर नेला जे संगीत नाटक अकॅडमीच्या रवींद्र भवनच्या खुल्या नाट्य स्टेजवरती. अनादि सिद्ध नवलाई झाले, प्रेमाचे कुंकू फाळी लाविले, स्वानंद कुरकुला सवी घेऊन आले आणि हाती बोराटी धरली सेवय. सुयागे बिबगे गजगे बाय, अगं माझी राम्याची आई वाड गमाय, माझी किसण्याची आई वाड, माझी गंप्याची आई वाड, तुला बुरगुंडा वैल गे माय. आणि बाई तुला ए बाई तुला ए बाई तुला औंदा बुरगुंडा होईल ग, ए बाई तुला बुरगुंडा होईल ग, ए बाई तुला बुरगुंडा होईल ग, ए बाई तुला बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा 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 होईल ग बाई तुला ए बाई तुला बुरगुंडा होईल ग, ए बाई तुला बुरगुंडा होईल ग, ए बाई तुला बुरगुंडा होईल ग, ए बाई तुला बुरगुंडा होईल. आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून मला राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत त्याच अकॅडमीच्या रवींद्र भवनच्या स्टेजवरून मला पुन्हा सादरीकरण करायला मिळालं ते 2010-11मध्ये. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला लोककलेचे गाडे अभ्यासक डॉक्टर प्रकाशजी खांडगे हे लोककला अकॅडमीचे संस्थापक आणि त्याच्यात ते प्रिन्सिपल म्हणून जे काम करत होते मुख्य अध्यक्ष म्हणून, तर त्यांनी आम्हाला बरेच व्यासपीठ दिले. आणि मी त्या लोककला अकॅडमीला गेस्ट लेक्चरर म्हणून 15 वर्ष शिकवायला पण भारूड हा सब्जेक्ट येते. तर बऱ्याच काही मी शिबिरं पण घेते भारुडाची आणि त्या भारुडाच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी तयार केले. एकंदरीत मला असं वाटतं ही परंपरा पुढे नेण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात, त्यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व आमच्या प्रेक्षकांतर्फे आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. या सगळ्या प्रवासाचं जसं तुम्ही आत्ता माझी मुलाखत घेतलेली आहे तीच मुलाखत जराशी ग्रंथ स्वरूपामध्ये CA पवनकुमार झंवर या लेखकांनी, अकाउंटंट आहेत परंतु त्या लेखकांनी थोडासा माझा जीवनपट याच्यामध्ये उतरवलेला आहे. तर भारुडातील वादळ चंदाताई हे पुस्तक मी आपल्याला भेट देऊ इच्छिते दूरदर्शन सह्याद्रीसाठी आणि आपला खूप खूप मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद प्रेक्षक हो. अशा भारुडाच्या कलेला आणखीन वाव देण्यासाठी, वाढवण्यासाठी आपणही तेवढ्याच तत्परतेने पुढच्या पिढीला संधी द्यावी आणि पुढच्या पिढीला हे शिक्षण मिळावं या दृष्टीने आणखीन आम्ही हाच अभ्यास नेहमीसारखा चालू ठेवू. धन्यवाद. ऐसा शकून सांगितला एका जनार्दनी आनंद झाला आणि संती जय जयकार केला. हा शकून कुरकुना
पाहुणी बयो आणि बय तुला ए बाई बाई तुला औंदा बुरगुंडा होईल ग हे बळ्य तुला बुरगुंडा होईल ग हे बळ्य तुला बुरगुंडा होईल ग हे बळ्य तुला बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग बुरगुंडा 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 होईल ग गे बाई तुला ए बाई बाई तुला असा 9 अवताराचा बुरगुंडा आपण आजही पाहू शकतो, त्याचं दर्शन घेऊ शकतो, त्यांच्या मूर्त्यांची मंदिरं पाहू शकतो. पण 10वा अवतार अजून आलेला नाही. त्यासाठी क्वारबार भक्तीची भाकर मागण्यासाठी माझ्या स्वयं आदिमाया आदिशक्तीच्या चरणामध्ये माझ्या नाथ महाराजांनी या बोराटणीच्या स्वरूपामध्ये, या आदिमायेच्या स्वरूपामध्ये आपल्या काखेला बांधलेलं हे बाळ, हे बुरगुंडा नाही, हे कुरकुल आहे. आणि पोथडीमध्ये सुया बिब गजग मेडिकल सायन्स किती पुढे गेले, पण पुन्हा सुद्धा इम्युनिटी वाढवण्यासाठी आम्हाला आत्ता कोरोनामध्ये काय उपयोगी पडलं असेल तर बाबांनो, गवती चहा आहे, आलं आहे, तुळस आहे आणि आमचे कच्चे मसाले आहेत. हे सगळं विकणारी, भाकरीच्या तुकड्यावर विकणारी माय 7 रंगाचं जेवण जेवते, 6 चवीचं कालवान खाते आणि रस्त्याने चालता चालता आपल्या बाळाला स्वतःचं दूध पाजते माय. ती माया, ही स्वयं आदिमाया आदिशक्ती आमचं रक्षण करण्यासाठी वारंवार पृथ्वीवरती आलेलं हेच तर सिद्धांत आमच्या नाथ महाराजांनी आत्ताच्या समन्वयाला जोडून दिलेलं आहे. म्हणून बाई तुला ए बाई बाई तुला औंदा बुरगुंडा होईल ग